नक्कीच या स्पर्धेचे आयोजक यंगस्टारचे सर्व मंगेश बेलोसे आणि नक्कीच सोनारपाड्याचे अमोल पाटील या आपलं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। अमोल पाटील या आपला देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जशी मॅचला सुरुवात होईल आवाज ऐकूया खेळ रत्नागिरीचा सुरेश शिंदे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। थँक्यू सर। तर अगदी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते आणि आघाडीच्या जोडीमधील दोन मोठी नावं अगदी आपण पाहतोय सूरज कोरम आणि त्यातला त्यात राजू पाटील ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते। अगदी ज्या पद्धतीने योगेश सरकार कापडे या टीमने टॉस जिंकला आणि त्या टॉस जिंकणाऱ्या संघाने अगदी लगेचच डिसिजन दिला, कोणताही निर्णय जास्तीचा वेळ न खर्च करता एका बाजूला अगदी टॉस जिंकला टॉसचे बॉस झाले अगदी रात्रीच्या या महत्वपूर्ण सत्रामध्ये आणि टॉसचे बॉस होत असताना मैदानाच्या आतमध्ये योगेश सरकार कापडेचा हा संघ सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षणामध्ये एका बाजूला पाहायला मिळतोय, तर फलंदाजी करणारा संघ जो आपण पाहतोय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल मध्ये तिथे आक्रमण चढवलंय, पहिल्या बॉल मध्ये ठोकलाय षटकार साधा कल्पेश मोहितेच्या पहिल्या बॉल मध्ये मारलेला स्ट्रोक अगदी वेगाने पाहायला मिळाला। ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे, या वेळेला मात्र शरीरावरती आदळणारा बॉल डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय। अगदी संपूर्ण संघाला हलत ठेवणं आणि हलत ठेवत असताना संघामधला बेस्ट रोल देण्याचं काम अगदी आपण अनेक वेळा म्हणतो ना, क्रिकेटमध्ये एज नंबर इज नॉट मॅटर, तुमचं वय कदापिही मॅटर करत नाही, तुमचा खेळ खूप काही सांगून जातो। यष्टांच्या मागे ते त्यातलं त्यात एक मोठं दर्जेदार नाव आपण पाहतोय, पोलादपूर तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष संदीप कदम सर यांना आपण पाहतोय यष्टांच्या मागे। अगदी अनेक वेळेला पाहिलं पोलादपूर पासून त्यांनी केलेला सुरुवात डोंबिवली नगरीमध्ये, तदनंतर पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामधून पुन्हा एकदा पोलादपूर नगरीमध्ये येत असताना लीडिंग फॉर दी फ्रंटची भूमिका आज ते पार पडत असताना यष्टांच्या मागे पाहायला मिळत आहेत। यावेळेला मात्र पुन्हा एकदा वन बाउन्स बॉल चाललाय सीमा रेषा पार, तिथून मात्र धावा मिळतील त्याच्या राजू पाटील यांच्या बॅटमधून। स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला पहिल्या 4 बॉल मध्ये 10 धावा। यावेळेला मात्र पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक दाखल आहेत। यादीचा अगदी आपण सामना पाहिला ज्या पद्धतीने कुठे ना कुठेतरी 15 बॉल अगदी 4चा सामना शेवटच्या 6 बॉल 1 मध्ये 2 मध्ये येऊन राहिला होता आणि ते सत्र हे चित्र पण पाहिलं, अगदी वेगाने टाकणारे बॉल, त्यांच्याकडे असणारे अस्त्र, त्यांच्याकडे शस्त्र, त्यांच्याकडे असणारे क्षेपणास्त्र, त्याचा वापर आता थोडासा खराब झाला आहे। लोअर फुल टॉस बॉल वरती फटका त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, 4 धावा आल्यात आणि चौकारांनी देखील धाव फलक आता वधारताना पाहायला मिळतोय। स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्या 14 धावा। सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन, तलवार झालो तर आई भवानी मातेची होईन आणि पुन्हा जन्म घ्यावासा वाटला तर या मराठी मातीत घेईन, मराठी मातीत घेणे आणि त्यातल्या त्यात या रायगडच्या
पंढरीच्या मातीत घेईन असं देखील आपण म्हणलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण का क्रिकेटच्या पंढरीच्या रायगड नगरीमध्ये आणि त्यातल्या त्यात पोलादपूर तालुक्यातल्या या नामांकित स्पर्धेमध्ये जो आपण थरार पाहतोय रात्रीच्या स्पर्धेमध्ये, ज्या स्पर्धेचे शिल्पकार, ज्या स्पर्धेचे अगदी सर्व सिद्धेशेठ युवा मंच संपूर्ण त्यांचे कार्यकारिणी सदस्य आणि त्यांच्या विद्यमान संकल्पनेतून साकार होणाऱ्या नेत्रदीपक फ्लड लाईट स्पर्धेचा आपण थरार पाहतोय. या बेला समोरच्या दिशेने मारलाय परंतु देखना दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. सुंदर झेल. विकेट नंबर 1 त्या ठिकाणी येत असताना खेळाडू नंबर होतोय तो सूरज बाद. पहिला धक्का. स्कोर कार्ड वरती एकूण डावा झाला 14 सेकंड ओव्हरच्या पहिल्या बॉल मध्ये. तिथून मात्र योगेश विकेट घेत असताना पाहायला मिळतात. अगदी टॉस साठी येत असताना कुठे ना कुठेतरी महत्वाचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आता त्यांनी सिद्ध करून दाखवलाय. असं आपण अनेक वेळा म्हणतो ना, तुम्ही स्वतः सिद्ध व्हा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करायला वेळ लावणार नाहीये. तिथून मात्र विकेट नंबर 2 योगेश यांच्या नावावरती विकेट राहतीये. क्रिकेटच्या परिपटलावरची महत्वपूर्ण सेकंड विकेट. योगेश शेलार यांनी अजून एक जर विकेट घेतली तर या ठिकाणी सिद्धेशेठ साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज 3 विकेट साठी असेल. निलेशजी शिर्के साहेबांकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे 2000 कंप्लीट झालेत. आता या ठिकाणी आकर्षक कॅश प्राइज ओपन असेल योगेश शेलार यांच्यासाठी. आता तो कारनामा योगेश शेलार करतात का? आधीच्या बॉलवरती विकेट, आताच्या बॉलवरती विकेट, तिसरी विकेट घेतली तर रोख रक्कम कॅश प्राइज जवळ 2000 रुपयाचा कॅश प्राइज हॅट्रिक घेतल्यावरती योगेश शेलार यांना देखील मिळेल. परंतु तो कारनामा आता त्यांना करावा लागेल. या क्रिकेटच्या पंढरी मधला अनोखा इतिहास रचायचा असेल. आजच्या दिवसातला अगदी रात्रीचं महत्वपूर्ण सत्र आणि रात्रीच्या महत्वपूर्ण सत्रामधलं जे क्रीडा क्षेत्र आपण पाहतोय आणि क्रीडा क्षेत्रामध्ये कुरुक्षेत्रासारखा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला योगेश शेलार अगदी आपल्याकडे असणाऱ्या गोलंदाजी मधून आगीचे गोळे उगतात की काय स्टार स्टाईलची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हॅट्रिकची संधी असेल योगेश शेलार यांच्यासाठी. पाहूया हॅट्रिक घेतात का मैदानाच्या आतमध्ये ते पाहणं फार महत्वाचं असेल. मंगेश बेलोसे आणि विनायकजी दीक्षित यांच्याकडून देखील या हॅट्रिकला 1000 रुपये. स्वप्नील चोरगे यांच्याकडून देखील 4000 कंप्लीट झाले. तिथून मात्र हॅट्रिकची संधी हुकली आहे. हरकत नाहीये, चान्स देखील असेल. हॅट्रिकची संधी हुकल्यानंतर कुठे ना कुठेतरी अगदी योगेश शेलार सारख्या गोलंदाजांनी चांगलं असं कमबॅक केलंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जास्तीच्या धावा आल्या होत्या, परंतु तदनंतरच्या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये सलग 2 विकेट्स, तिसऱ्या बॉलवरती एकेरी धाव त्या ठिकाणी घेऊन दिली गेली आणि उर्वरित अगदी आपण पाहतोय तर महत्वपूर्ण सामना आणि त्यातल्या त्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने टॉस देखील जिंकला होता. टॉसचे बॉस झाले होते. मॅचचे बॉस होण्यासाठी अगदी वेट अँड वॉच करावा लागेल. अगदी निर्णय चांगल्या पद्धतीने सिद्ध करावा लागेल त्यांना. पुन्हा एकदा या वेळेला फटका मात्र चांगला आहे. हो मित्रांनो, योगेश शेलारची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. आजच्या रात्रीमध्ये एकमेव घणाघाती गोलंदाजीचा कडावार, ज्यांच्या नावावरती आताचा कराकुरा इतिहास राहतोय की काय या सत्रामधला, या पहिल्या इनिंग मधला योगेश शेलार काय गोलंदाजी करतायत. चेतन गोगावले साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत चेतन गोगावले साहेब. तसेच
ऋतिक पवार साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. विनंती करेल दोघांनाही की आपण व्यासपीठावरती या. दोन्ही तसेच आपले सहकारी सर्व मित्र परिवार त्यांना घेऊन व्यासपीठावरती यायचंय. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो या ठिकाणी सिद्धेश शेठ युवा मंच साहेबांकडून या योगेश शेलार यांच्या गोलंदाजीसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण का जवळजवळ या स्पर्धेमधली एक चित्तधारक क्षण आणि महत्वाचा मुवमेंट योगेश शेलार यांनी शिफ्ट केलाय. पहिल्याच इनिंग मध्ये अर्ध्या टीमला बेंचमार्क वरती बसवलाय. जास्तीचा वेळ आता ते खर्च करतात त्यांना बेंचमार्क वरती बसवण्यासाठी. लोअर फुल टॉस बॉल योगेश शेलार, परंतु या बॉलला फेकून दिलंय बाहेरच्या दिशेने. 5व्या बॉल मध्ये ठोकलाय षटकार. त्यांच्याकडून दिलं जाते. या व्यासपीठावरती 100 रुपये घेऊन जा. या प्रेक्षकांसाठी पारितोषिक असणार आहे 100 रुपये. आयवा कॅच, बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडा आणि 100 रुपये घेऊन जा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. पहा अगदी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बॉल मारला तिथे देखील तुम्हाला आकर्षक कॅश प्राइज आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी घुले यांना आता आपण पाहतोय, ज्यांच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा तिथून मात्र कॅच साठी कॉल असेल. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक रवी घुले. एक तेरी तो एक मेरी, तुम शेर हो तो हम सव्वा शेर है. माघारी परतावं लागतंय रवी घुले यांना देखील. ठिकाणी चेतन गोगावले आणि मित्र परिवार यांचं आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं सिद्धेश शेठ युवा मंच यांच्यातर्फे हार्दिक स्वागत आणि पोलादपूर तालुका प्रीमियर लीग यंगस्टार परिवारातर्फे देखील हार्दिक स्वागत. तर योगेश शेलार यांच्या गोलंदाजीसाठी निलेश मापदी SK लाईव्ह युएनचे सर्वेसर्वा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय योगेश शेलार यांच्यासाठी. अगदी या ज्या आपण विकेट पाहताय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती 21 रन आणि त्यातला त्या 4 विकेट्स आणि एकटे गोलंदाज योगेश शेलार यांच्या नावावरती या 4 विकेट्स राहिल्यात. म्हणजेच तर काय सुंदर कारनामा आजच्या महत्वपूर्ण रात्रीच्या या क्रीडा क्षेत्रामध्ये आणि आजच्या या रात्रीच्या सत्रामध्ये योगेश शेलार यांनी केला. आपलं नाव घेण्यासाठी त्यांनी भाग पाडलाय आता सर्व प्रेक्षक गर्दीला, या क्रिकेटच्या गर्दीला. तिसरं षटक गोलंदाजीसाठी हेमंत उतेकर आता येत असताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा षटक संपलाय आणि पॉवर प्लेच्या षटकानंतर तिसरं षटक. ओहो, पहिला बॉल हेमंत उतेकर. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज. अगदी ज्या पद्धतीने पहिलं षटक पाहिलं, पहिल्या षटकाची सुरुवात पाहिली षटकाराने केली, परंतु तदनंतरचे येणारे बॉल 4 धावा आल्या होत्या देखील, परंतु तदनंतर जसे योगेश शेलार आले ना कुठेतरी पोलादपूरच्या घाटामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या गाडीला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो त्यांचा प्रयत्न यशस्वी देखील राहिला. यावेळेला पुन्हा एकदा अगदी लेट कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता गोलंदाजी कटकट मागे लागले की काय असंच वाटतंय. अगदी गोलंदाजी मधून अक्षरशः अगदी भिंगरी स्टाईल गोलंदाजी केली जाते आणि तदनंतर बॉल देखील हलक्या हाताने वळवला जातोय. ही कला राहिली आहे या गोलंदाजी. हेमंत उतेकर स्विच हिटचा फटका अपील केली आहे पंचांकडे. निश्चित पंचांकडे अपील जरूर केली होती, परंतु पंचांचा दात, पंचांशी अगदी पंचांचा प्रतिसाद इथे मात्र आलाय. नॉट आउट दिलं गेलंय. पहिले 3 बॉल सलगचे. तर या ठिकाणी योगेश शेलार यांनी 4 विकेट घेतल्या. प्रत्येक विकेटला 500 रुपये मंगेश बेलोसे यांच्याकडून होते, परंतु आता 4 विकेटचे 2000 रुपये झालेत आणि पुन्हा एकदा योगेश शेलार गोलंदाजी मार्कवरती आले.
तर 500 रुपये प्रत्येक विकेटला असणार आहेत. होय, पहा कॅश प्राइज कशी येतात. एखादा गोलंदाज आपल्याकडे असणारे कडेवार ज्या वेळेला टाकत असतो आणि ह्या गोलंदाजीची भुरळ संपूर्ण प्रेक्षक दर्जाच्या असू द्या, मान्यवर मनावरती घालत असताना योगेश शेलार यांना आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं. हेही षटक कमी नाहीये. हेमंत उतेकर यांनी पहिले 4 बॉल डॉट काढलेत, अजून उर्वरित 2 बॉल जर डॉट काढले तर आजच्या सत्रातील महत्वपूर्ण षटक इथून मात्र पाहायला मिळणार का? 5वा बॉल डॉट येणार का? परंतु नाही. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. 5व्या बॉल मध्ये ठोकलाय षटकार, 6 धावा. तर अगदी कॅश प्राइज देखील आमच्याकडे आलंय जे योगेश शेलार यांच्यासाठी होतं. सिद्धेश शेठ युवा मंच साहेबांकडून या संपूर्ण मान्यवर मंडळींकडून हे कॅश प्राइज येत असताना आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. आणि अगदी ज्या पद्धतीने जर यानंतर योगेश शेलार षटक टाकायला आले त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. यावेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने भिरकटवलेला बॉल अवे फ्रॉम दी बॉडी थोडासा बाहेरच्या दिशेने पडल्यानंतर गिरकी घेतोय क्षेत्ररक्षकाची, मात्र फिरकी घेतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. रुपयाचं कॅश प्राइज मंगेश बेलोसे यांच्याकडून जमा झालेलं आहे त्यांच्या गुगल पेला. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सिद्धेश शेठ युवा मंच आयोजित असणारी आजचा ऑल इंडिया ओपन गटातील हाफ आपण पाहतोय. तर या ठिकाणी सन्मानित केलं जाते चेतन गोगावले साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी विनंती करेल सिद्धेश शेठ साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. या ठिकाणी चेतन गोगावले आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित झाला या स्पर्धेच्या माध्यमातून. पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्याचे क्रिकेट पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले चेतन गोगावले आणि त्यांचा मित्रपरिवार. त्यांचा केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान सिद्धेश शेठ साहेबांच्या शुभ हस्ते. पहिल्या 18 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि 18 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 31 धावा. पहिले 2 षटक संपल्यानंतर 21 होत्या, परंतु उत्तर नंतरच्या षटकामध्ये एकूण धावा आल्यात 6 बॉल मध्ये 10 आणि आता पहिल्या 3 षटक संपल्यानंतर 31 धावा स्कोर कार्ड वरती लागताना येताना पाहायला देखील मिळत आहेत. चौथं आणि महत्वपूर्ण षटक या वेळेला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतात. गोलंदाज योगेश शेलार. योगेश शेलार यांच्यासाठी खास आकर्षक पर्वणी असेल. यानंतर त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मंगेशजी बेलोसे साहेबांकडून गोल्डन मॅन ज्यांच्याकडे आपण नेहमी पाहतो या पोलादपूर नगरीमध्ये येत असताना पोलादपूर क्रिकेटच्या पंढरीमध्ये अगदी प्रत्येकावरती काही ना काहीतरी कॅश प्राइज अगदी वेगळ्या दर्जाचं हे व्यक्तिमत्व, दिलदार मनाचा दिलदार राजा अगदी आपल्याला पाहायला मिळतात. मंगेशजी बेलोसे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी योगेशजी शेलार यांच्यासाठी एक खास पर्वणी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज उपलब्ध करून दिलाय. पाहूया इथून पुढे येणाऱ्या विकेट्स या तब्बल 500 रुपयाच्या कॅश प्राइज सारख्या असतील. योगेश शेलार सज्ज झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो, काय गोलंदाजी करतात योगेश शेलार. अगदी ज्या स्टाईलने वेग प्रचंड पकडलाय, लाईन अँड लेन अगदी चांगल्या पद्धतीने पकडली आहे. आपण अनेक वेळा म्हणतो ना मनोरंजनामध्ये कटाप आणि क्रिकेटमध्ये योगेश शेलार यांचा टप्पा काय पडतोय अगदी पाहण्यासारखा राहिलाय. ज्या पद्धतीने सुंदर गोलंदाजी होती आणि त्या गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र पंचांचा निर्णय आलाय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी आलाय. अगदी आपण पाहतोय ज्या पद्धतीने बॉल पडला, अगदी यष्टांना थोडीशी हवा देऊन गेला. ही जर विकेट आली असती थोड्याशा बेल्स देखील हलताना पाहायला मिळाल्या, पण तू बेल्स पडल्या नाहीत. नशिबाची साथ मैदानाच्या आत आता फलंदाजी करणाऱ्या संघाला राहतीये असंच म्हणता येईल. यावेळेला मात्र घुटना टेक और तमाशा देख, तोडफोड फटकेबाजी, क्रिकेटच्या सुरक्षित शेप मध्ये मारलेला षटकार, 6 धावा.
त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेट आलाय, थेट आलाय, परंतु महत्वपूर्ण हा षटकार बबलू खामकर यांच्या बॅटमधून आता ग्रेट आलाय असंच म्हणता येईल. कारण का धावा येणं, धावतं धावफलक तुम्हाला हलतं ठेवणं हे तुमच्यासाठी आता सध्याच्या घडीला फार महत्वाचं असेल. या स्पर्धेमध्ये येत असताना, या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं तर काही सत्राच्या आधी, काही तासांच्या आधी भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधील रथी महारथी खेळताना या मैदानात आतमध्ये पाहिले. ओ हो 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 हो, काय फटका सजवलाय, बॉलला पाठवलंय आकाशाच्या पलीकडे, तिथून मात्र मारलेला आउट ऑफ द पार्क षटकार. क्रिकेटने ही नावं दिली. रायगडच्या क्रिकेटच्या इतिहासाने ही नावं देत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेटला जे आगळं वेगळं वलय दिलंय आणि आगळं वेगळं वलय देत असताना रायगड जिल्ह्याचा वसाणी वारसा पुढे चालवणारे हे खेळाडू आज रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला देखील मिळतात. त्यांचा खेळ अनुभवायला मिळतोय. काय फलंदाजी करतोय बबलू खामकर मैदानाच्या आतमध्ये. सलग 2 स्ट्रोक बाहेरच्या बाजूने ठोकून दिले. तिसरा बॉल. हो हो हो, या बैला मात्र बेगाने बॉल फेकण्याचा प्रयत्न केला. एक चिकी सिंगल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 45 धावा. 45 रन स्कोर कार्ड वरती बनल्यात. धावा स्कोर कार्ड वरती इथे पाहायला मिळतात. परंतु पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव येते. अगदी आपण पाहिलं ना, ही स्पर्धा खेळण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत येणारे खेळाडू या क्रीडा नगरीने आज अनुभवले, पोलादपूर तालुक्याने अनुभवले. आणि त्यातल्या त्यात अगदी ज्या टेनिस क्रिकेट विश्वातल्या दिग्गज खेळाडूंना घेऊन येण्याचं काम अगदी ज्या व्यक्तिमत्वांनी केलं त्यांचं देखील आपल्याला विशेष आभार मानावे लागतील. कारण का खुल्या गटातल्या आणि व्यावसायिक खेळाडूंना आणणं ही सोपी गोष्ट नाहीये. इट्स नॉट अ जोक. आणि आज ते त्यांनी पोलादपूर तालुक्यामध्ये या पोलादपूर नगरीच्या क्रीडांगणामध्ये करून दाखवलंय. यावेळेला मात्र उडवलेला बॉल, तिथून मात्र या षटकामधला तिसरा षटकार. तोडफोड फलंदाजी पहा. इथे मात्र योगेश शेलार आता काहीसे महागडे ठरतात की काय. योगेश शेलार यांची गोलंदाजी अगदी महागडी ठरली आहे. एकूण या षटकामध्ये 3 षटकार त्यांच्या या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळालेत. आणि स्कोर कार्ड एकूण झाल्यात पहिल्या 4 षटक समाप्तीनंतर एकूण 52 धावा. उर्वरित आयोवा कॅश पकडलाय आपल्या एका प्रेक्षकाने. या आपण 100 रुपयाचा कॅश प्राइज आपण देतोय. सिद्धेश शेठ युवा मंच आणि सिद्धेश शेठ साहेबांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज जो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषेच्या पलीकडे जो प्रेक्षक कॅच टिपतोय, कॅच घेतोय, त्यांना 100 रुपयाचं कॅश प्राइज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय. हे आमचे लाडके प्रेक्षक अगदी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि tenniscricket.in ला देखील जेवढे प्रेक्षक जुडलेत आणि ही स्पर्धा पाहत आहेत त्या सर्वांचं देखील हार्दिक असं स्वागत. या एक या चेतन गोगवले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे 100 रुपयाचं कॅश प्राइज आपण देतोय. ₹100 कॅश प्राइज चेतन गोगवले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण तर जाऊया महत्वपूर्ण सामन्याकडे. षटक नंबर 5 क्या बैला पहिल्याच बॉल मध्ये षटकार ठोकलाय. म्हणजे आता जास्तीच्या धावा येत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजीचा अगदी विचार केला तर ₹100 कॅश प्राइज ज्या प्रेक्षकांनी आयवा कॅश पकडला होता सीमारेच्या पलीकडे त्याला चेतन गोगवले साहेब यांच्या शुभ हस्ते दिले जातात हे ₹100 कॅश प्राइज. गो टू कॉमेंट बॉक्स. या बैला अगदी तिथून मात्र 9 सेकंडला बॉल हिट केलाय. होय, निर्णय काय येतोय पंचांचा. तिथून निर्णय आलाय OUT आउट. त्या ठिकाणी निर्णय आलाय. धावचीच्या स्वरूपात खेळाडू होतात ते बाद.
थँक्यू डीजे. आणखीन एक निलेश पवार यांनी बाउंड्री लाईनच्या पलीकडे झेल टिपला होता, त्यांना देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आपण साहेबांच्या शुभ हस्ते देतोय. राजू गरुड साहेबांच्या शुभ हस्ते आपण 100 रुपयाचं कॅश प्राइज सिद्धेश शेठ युवा मंच आणि सिद्धेश शेठ साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांच्या वतीने हे 100 रुपयाचं कॅश प्राइज देतोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर या वेळेला मात्र थोडासा शरीरापासून दूरवरचा असणारा बॉल अगदी चौथा आणि अगदी आपण पाहिलं तर 5व्या षटकामध्ये जास्तीचा धावा येत असताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये ज्यांनी घणाघाती गोलंदाजी केली होती आणि घणाघाती गोलंदाजी करत असताना तदनंतर त्यांच्या हातामध्ये चौथ्या षटकाचा खेळ सुपूर्द केला होता, परंतु तसा सुपूर्द केला ना प्रतिस्पर्धी संघाने अक्षरशः घणाघातीमध्ये त्यांना मैदानाच्या आतमध्ये वार देखील कडे प्रहार देखील केले आणि त्यामुळेच की काय जास्तीच्या धावा त्या चौथ्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा हेमंत उतेकर गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. हो या वेळेला मात्र तिथून यश त्यांच्या मागे यश रक्षक होते, पंचांचा निर्णय आलाय. त्या ठिकाणी स्क्वेअर बॉल दंडित केलाय, व्हाईट बॉल आलाय. एक धाव ऍड देखील होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 60 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेला मात्र स्विच हिटचा वापर केलाय. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, वेगाने बॉल फेकी जरूर करतात, परंतु एक चिकी सिंगल त्या ठिकाणी रात्रीच्या सत्रामध्ये देखील एका धावेची चोरी क्रीडा नगरीच्या आतमध्ये होत असताना पाहायला देखील मिळते. रात्रीच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं ना दूर पल्ल्याचा लांब पल्ल्याचा प्रवास करून येणारे हे संपूर्ण क्रीडा दर्दी अगदी या स्पर्धेसाठी गर्दी करत असताना पाहायला मिळतात. पोलादपूरची स्पर्धा म्हटली, पोलादपूरचं आयोजन म्हणलं आणि त्यातल्या त्यात अगदी हे दमदार नियोजन म्हटलं. सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या विद्यमान संकल्पनेतून साकार होणाऱ्या स्पर्धेचा जो थरार पाहतोय तो पाहण्यासारखा राहिलाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक प्रयत्न कामाला राहत असताना पाहायला मिळाले. 30 यार्ड सर्कल मध्ये प्रयत्न चांगले होत असताना पाहायला देखील मिळाले, परंतु एक धाव त्या ठिकाणी आली आहे. शरीरापासून दूरवरचे बॉल कुठे ना कुठेतरी एफर्ट्स मध्ये 100% प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. या वेळेला देखील अगदी बॉल पडला, गरकन गिरकी घेतला, फलंदाजी फिरकी घेत असताना षटक नंबर 5 त्या ठिकाणी संपलाय. 5व्या षटकामध्ये जास्तीचा धावा आता इथून मात्र हेमंत उतेकर यांनी दिला नाहीत आणि त्यामुळेच की काय हे षटक कमबॅक करणारं षटक राहिलंय. पहिल्या 5 षटकांचा स्कोर षटक कंप्लीट झाल्यानंतर 5 षटकांमध्ये स्कोर कार्डवरती एकूण धावा झाल्या 62 धावा. येणाऱ्या एका षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. आपण पाहिलं ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी निश्चय केला आणि अगदी निश्चय करत असताना त्या निश्चयामध्ये कुठे ना कुठेतरी अगदी स्वराज्यासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी ज्या पद्धतीने अगदी 350 वर्ष गेली, ज्यांनी प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गजवलं या रायगडच्या अगदी पंढरीमध्ये आणि रायगडच्या मातीने संपूर्ण महाराष्ट्राला नवे तर संपूर्ण भारताला अगदी या नावाची भुरळ घातली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे अगदी रायगडच्या पंढरीमधून हे नाव येत असताना पाहायला मिळालं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नवे तर भारताचं आराध्य दैवत ज्यांना आपण पाहिलं आणि त्यातल्या त्यात रायगडची क्रिकेटची पंढरी म्हणून जे आपण पाहतोय पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्यातील दमदार जे आपण आयोजन पाहतोय या स्पर्धेतील अगदी भारतीय टेनिस विश्वामधील नामांकित तारे सितारे रती महारथी या स्पर्धेमध्ये येत असताना पाहायला देखील मिळाले. 5व्या षटकाचा खेळ संपल्यानंतर ओव्हर नंबर 6 पहिल्या इनिंगचा शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाजीसाठी आर्यन पवार. मैदानाच्या आतमध्ये पवार यांची पॉवर आता पाहायला मिळणार का? ओहो आर्यन पवार यांचा पहिला बॉल इथून मात्र फेकून दिलाय समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर हेड. बॉलला पेटून दिलाय, ठोकून दिलाय. 6 धावा.
राडा कुणाचाही असो वाडा कुणाचा असो परंतु राडा मात्र आमचाच होणार असं बबलू खामकर मैदानाच्या आतमध्ये सांगतायत. अगदी आपण पाहिलं तर एकूण या षटकामध्ये अगदी त्यांचा संपूर्ण स्कोर कार्ड पाहिलं तर जवळजवळ 4 षटकार त्यांनी ठोकलेत त्यांच्या बॅटिंग मुवमेंट मध्ये आणि अगदी त्यांची बॅटिंग त्यांच्या संघासाठी फार महत्वाची राहिली आहे. अगदी स्वतःच्या संघासाठी सध्याच्या घडीला ते संकटमोचक भरून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत की काय. आर्यन पवारच्या पहिल्या बॉलवरती त्याचं स्वागत केलंय षटकाराने. हो 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 काय बॉल पाहायला मिळाला. एक तेरी तो एक मेरी. आर्यन पवार यांचा आता कमबॅक होत असताना पाहायला मिळतंय. पहिल्या बॉल मध्ये तू जरी षटकार ठोकला असेल परंतु तदनंतरच्या येणाऱ्या बॉल मध्ये माझी गोलंदाजी. चला आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. NB धनकवडी पुणे विरुद्ध अंकुश पाटील युवा मंच किंजळकर दोन्ही कॅप्टन चला लगेच टॉस बॉक्स मध्ये आणि आपण टॉस करणार आहोत. निलेश शिर्के साहेब आणि चेतन गोगवले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल परंतु या इनिंगची महत्वपूर्ण वेळ पाहायला मिळते. परंतु पहा त्या ठिकाणी इथून मात्र यष्टीरक्षक संदीप कदम सर यांच्या हातामध्ये बॉल गेल्यानंतर नॉन स्ट्राईकला हिट केला जातोय. पंचांचा निर्णय आलाय. स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल आलाय. एक धाव ऍड होईलच. तिथून मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. अवघे तिसरे पंच आहेत. अगदी रिव्ह्यू घेतला गेलाय. धावची घेतलं होतं परंतु तदनंतर पंचांचा इशारा आला होता. स्क्वेअर बॉल दंडित केला होता आणि तदनंतर रिव्ह्यू हा या ठिकाणी घेतला गेलाय. पाहूया निर्णय काय होतोय. नक्कीच आपण व्यासपीठावरती पाहतोय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांचे पुतणे चेतन गोगावले साहेब हे देखील व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. फेअर डिलिव्हरी त्या ठिकाणी असेल तर निर्णयाला फेअर डिलिव्हरी आर्यन पवार यांचा आता कमबॅक होत असताना पाहायला देखील मिळतंय. पहिल्या बॉलवरती षटकार परंतु तदनंतरच्या येणाऱ्या बॉल मध्ये अगदी आर्यन पवार यांचे वार त्यांची धार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय गोलंदाजी करतात. पहिले अगदी ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचे बॉल पाहायला मिळाले. तिसरा बॉल 3 बॉल कंप्लीट झाले. उर्वरित 3 बॉलचा खेळ शेष आहे. एकूण धावा झाला स्कोर कार्डवरती 68 68 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तिथून क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये तैनात आहेत परंतु तिथून हो काय जेल टिपलाय. अगदी एकाने जेल सोडला परंतु तदनंतर बॅकअप मध्ये असणारे क्षेत्ररक्षक गरुड झेप घेतली आणि तो जेल टिपला गेलाय. बॅक टू बॅक अनदर विकेट. संघाचा आशिष पाटील भंगारपाड्या आर्विन पासवाने यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु कव्हर्स मध्ये अगदी आपण पाहिलं ना हेमंत उतेकर हे येत असताना पाहिलं आणि हेमंत उतेकर यांनी यांचा कव्हर अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. तर या कॅच साठी हेमंत उतेकरच्या कॅच साठी अजय शिंदे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. ओहो हो पहा मित्रांनो एक कॅच आणि एका कॅच साठी जवळजवळ 3000 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी आलाय. एक कॅच किती महत्वाची होती ही त्या ठिकाणी सांगितली गेली. या वेळेला मात्र ओहो हो अगदी हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडासा यस्टनच्या साइडने गेलेला बॉल तिथून मात्र एक धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळाली.
एक मिनिट रन कंप्लीट असेल त्या ठिकाणी 2 धावा दुहेरी धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 70 धावा कंप्लीट झाल्यात. ओहो हो, या बैला मात्र आर्यन पवार यांच्या षटकातील ही महत्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. इनिंग त्या ठिकाणी कंप्लीट झाले. इनिंग कंप्लीट झाल्यानंतर एकूण धावा झाल्यात 70. 71चा टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. तर या ठिकाणी टॉस आपण करतोय. नेक्स्ट मॅचचा एका साईडला जर पाहिलं तर NB धनकवडी पुणे आणि एका साईडला अंकुश पाटील युवा मंच किंजळगड असा सामना यानंतर होणार आहे. तर या ठिकाणी टॉस केला जातोय. महाराष्ट्र राज्याचे नामदार कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांचे पुतणे चेतन गोगावले साहेब यांच्या शुभ हस्ते आणि निलेश शिर्के यांच्या उपस्थितीत टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय NB. मी विनंती करेल साहेबांना की आपण व्यासपीठावरती आपण उपस्थित हवं. अंकुश पाटील युवा मंच आपला साहेब म्हणेन ते असेल. आपण नक्कीच व्यासपीठावरतून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आपण टॉस जिंकलाय. अंकुश पाटील युवा मंच या टीमनं वार्षिक निर्णय काय असणार आहे? प्रथमतः फिल्डिंग करायचे. दोन्ही टीमने एक मॅच जिंकली आहे. ही महत्वाची मॅच आहे. सेमीफायनल आणि फायनलमध्ये जायचंय. तर पोलादपूर तालुक्यामध्ये आल्यावरती काय वाटतंय? पहले तो मैं संदीप सर और सभी पोलादपुर के जो भी तालुका प्रीमियर लीग के जो भी ऑर्गेनाइजर्स हैं उनको थैंक यू बोलना चाहूँगा, जिन्होंने हमको यहाँ पे खेलने का अपॉर्चुनिटी दिया और इतना अच्छा ग्राउंड, इतना अच्छा फ्लड लाइट्स में खेलने का एक अच्छा मौका है. तो हम लोग पूरा उसको अपॉर्चुनिटी ग्रैब करके अच्छा खेलने की कोशिश करेंगे. तर संदीप कदम यांच्याविषयी त्यांच्याबरोबर देखील क्रिकेट खेळायस. श्री 11च्या संघामधून रबर बॉलचं क्रिकेट देखील तू खेळायस. परंतु आज संदीप कदम यांच्याविषयी 2 शब्द नक्कीच विचारेल. संदीप सर के टीम में मैं काफ़ी मतलब हम लोग 2-3 साल साथ में खेले. श्री 11 में खेले. हम कॉर्पोरेट मैचेस भी साथ में खेलते. तो मतलब संदीप सर के बारे में बोलने गए तो काफ़ी अच्छे जेन्युइन पर्सन है. मतलब कभी किसी को ऐसा फॉल्स कुछ नहीं बोलेंगे और हमेशा सही रहेंगे. तो थैंक यू बोलूँगा संदीप सर को. हमेशा मुझे पुणे में भी अपॉर्चुनिटी, कॉर्पोरेट में भी अपॉर्चुनिटी, यहाँ पर भी खेलने की अपॉर्चुनिटी देने के लिए. खूप साऱ्या शुभेच्छा असतील वासिक. तर एका बाजूला आपण NB धनकवडी पुणे संघाचे कर्णधार श्री खुने आपल्यासोबत आहेत. तर टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी? अगदीच इम्पॉर्टंट होता, पण नशिबाचा भाग आहे. टॉस हरलो, पण एनिवेज बॅटिंग करू आम्ही. एक सुरुवातीला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. 70-75 धावाचा करण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण की आमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. दोन्ही टीम पाहिलं तर पुण्यामधले त्यांनी तुम्हाला दोघांनाही माहित असेल की याच्याविषयी रणनीती काय असणार आहे. आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल? पहिल्यांदा पोलादपूर तालुक्यामध्ये आलात. संदीप कदम बरोबर बरंच क्रिकेट खेळात पुण्यामध्ये देखील. परंतु ही स्पर्धा पोलादपूर तालुक्यातील अगदी सिद्धेश युवा मंच यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा, याविषयी काय म्हणाल? अगदीच मी मनपूर्वक संदीप सरांचं मी धन्यवाद मानेन. बरेच वर्ष आम्ही एकत्र खेळतोय. आमच्या ज्या टीम आहेत त्याच्यातून संदीप सर खेळत असतात आणि एक मनपूर्वक त्यांचा धन्यवाद मानतो मी की ओपनसाठी त्यांनी हा जो हाफ ठेवला आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत तुम्हाला देखील. टॉस जिंकला या ठिकाणी अंकुश पाटील युवा मंच या टीमनं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर बॅटिंगसाठी आपल्याला NB धनकवडी पुणे अर्थातच निलेदादा भिंताडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आपण आगमन होत असताना पाहायला मिळते मंगेशजी बेलोसे, ओमकार गाडगे आणि विनायकजी दीक्षित साहेब यांचं आगमन पुन्हा एकदा या ठिकाणी होतोय. तर शेलार डाब्याचे सर्व मालक त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण करूयात. थोडंसं टेन्शन मंगेश बेलोसे यांच्या चेहऱ्यावरती जाणवते, परंतु त्यांचा एक संघ गेलाय सुपर 12 मध्ये, अजून दुसरा संघ बाकी आहे आणि टोटल 3 संघ त्यांचे खेळलेत. अजय कदम यांच्याकडून महेश आपण जो कॅश पकडला हेमंत उतेकरने त्याच्यासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिले गेले. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. शुक्रिया नीलेश. फिर से एक बार तमाम दर्शकों का स्वागत. तमाम दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल. सिद्धेश्वर युवा मंच पोलादपुर और पोलादपुर तालुका ग्रामीण क्रीड़ा एसोसिएशन अंतर्गत ये PTPL और इस PTPL में
जो यंग जनरेशन खेल रही है उनके लिए मार्गदर्शन हो, इसीलिए ऑर्गेनाइज किया गया सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपुर द्वारा ये ओपन हाफ। तो इस ओपन हाफ का सेमीफाइनल चल रहा है। पहला सेमीफाइनल 8 टीमें थी और 71 रनों की जरूरत है चेक तर डी या मोरे ठिकाणी 11 को। संजय जाधव साहेब देखील उपस्थित झाले, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे. संजय जाधव साहेब, आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचे आणि असा सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. बिल्डर समाजाचे अध्यक्ष पोलादपूर तालुका संजय जाधव साहेब, या आपलं हार्दिक स्वागत. तसेच विशाल शेलार साहेब, शेलार ढाब्याचे सर्व यांचं देखील आगमन झालं, आपलं देखील हार्दिक स्वागत. या आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. ओव्हर टू दुगाडे सर. सिब्बान शेख ने पहली गेंद डाली, उसे खेला पॉइंट और कवर के बीच में 2 रन दौड़े गए दोनों बल्लेबाजों द्वारा। 71 रनों का पीछा करना है संदीप कदम सर और नॉन स्ट्राइकर एंड पर विनीत सपकाल। प्रारंभिक बल्लेबाजों की ये जोड़ी डी मोरे 11 की तरफ से। वहीं दूसरी तरफ योगेश सरकार कापड़े, मंगेश बेलो से सर गोल्डन मैन, लेकिन उनके साथ है ओंकार घाड़गे और यह बड़ा हिट पहली गेंद पे तुक्का, दूसरी गेंद के ऊपर सिक्सर। जिस तरह 71 का पीछा करना चाहिए वैसे ही तैयारी, ठोक दीजिए। त्यांच्या बॅटमधून जर 3 षटकार आले तर सिद्धेश शेठ यांचे पिताश्री संजय शेठ साहेब यांच्याकडून 500 रुपये आणि विनायकजी दीक्षित साहेब यांच्याकडून 1000 रुपये दिले जाणार आहेत आणि मंगेश बेलोसे यांच्याकडून 5000 रुपये. तो 6,500 का इनाम लगाया था कुल मिला के हमारे चाहने वालों ने, संदीप सर के चाहने वालों ने, लेकिन सिंगल मिला 9 पे आता हुआ टोटल 71 रनों की ज़रूरत है। 10 से कुछ ज़्यादा की औसत, लगभग 12 की औसत से इन रनों को बनाना है। और जिस तरह से रन बनाए थे पहले मैच में, पचानवे रन बनाए थे अपने पहले मैच में डी मोरे 11 ने। ऑन साइड के ऊपर खेला है विनीत ने और यह बेहतरीन 6, इसे कहते हैं इरादा पक्का तो दे धक्का, ठोक दीजिए। कदम यांच्यासाठी बक्षिसांचा वर्ष होतोय. डॉक्टर संजय सेठ साहेब यांच्याकडून संदीप कदम यांच्या 3 षटकाराला 1000 रुपये असणार आहेत. विनायकजी दीक्षित यांच्याकडून 1000 रुपये आणि संदीप सरांनी जर मॅच जिंकून दिली अजय कदम यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. वाह, लेकिन आराध्या 11 के कप्तान है विनीत पीटीपीएल में। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, गेंद जा रही है स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच, दूसरा रन दौड़ा है। कौन कहता है कि संदीप कदम सर 40 प्लस है? ये तो 18 साल के नौजवान की तरह दौड़ रहे हैं। एक खिलाड़ी तभी महान बनता है जो दूसरे खिलाड़ी का रन अपने रन की तरह दौड़े। चेक. हा सामना जर पोलादपूर टीमने जिंकला, डी मोरे 11 ने जिंकला, तर सन्माननीय चेतन गोगावले साहेब आणि निलेश शिर्के साहेब यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. नासिक के निमोन के सिपान से ये भी 40 प्लस है, 40 प्लस बनाम 40 प्लस, लेकिन उम्र महज एक नंबर होती है। गेंदे हुई है इस ओवर की 5 गेंदे हुई है। मैच कांटे का होगा, इसमें कोई दौरा नहीं है। तर अजून पारितोषिक आलंय. डी मोरे 11 टीमने हा सामना जिंकला. नितेश शिंदे यांच्याकडून तब्बल 5000 रुपये असणार आहेत. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर की आखिरी गेंद, बैट का बाहरी किनारा, लेकिन शॉर्ट थर्डमैन के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया। विनीत को मिला सिंगल। 18 रन, शुरुआत अच्छी हुई है डी मोरे 11 की। डी मोरे 11 की शुरुआत अच्छी हुई है। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं 71 रनों का पीछा करते हुए। ठोक दीजिए।
काढला होता योगेश शेलार यांनी आणि त्यांचे सुपुत्र ते 100 रुपये घेत आहेत. आयवा कॅशसाठी 100 रुपये सिद्धेश शेट्टी युवा मंच यांच्या माध्यमातून. तर नक्कीच क्रिकेटचा आनंद घेतात. आज तिसरा दिवस आहे, परंतु ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे सिद्धेश शेठ युवा मंच, सिद्धेश शेठ युवा मंच पुरस्कृत असणारी ही स्पर्धा आजचा दिवस आपण पाहतोय. परंतु या स्पर्धेमध्ये संजय शेठ साहेब अगदी व्यासपीठावरती न येता बाहेरून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आता संदीप कदम यांच्या बॅटिंगचा देखील ते आनंद घेत आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. हाँ, निश्चित रूप से, क्योंकि अपने चाहने वाला बल्लेबाज अगर क्रीज पर होना, और ये लाइव की सुविधा है, इंसान कहीं भी बैठ के, चाहे होटल में हो चाहे घर में हो, मैच देख सकता है tenniscricket.in के माध्यम से. ओपन हाफ सिद्धेश शेट्टी युवा मंच पोलादपुर और पोलादपुर तालुका ग्रामीण क्रीड़ा एसोसिएशन. चर्चा कर रहा था मैं जयेश सर के साथ कि काफ़ी अच्छे खिलाड़ी आए हैं और ये टूर्नामेंट सफल साबित हो रही है. लेकिन जैसे ही यूट्यूब पर देखा लोगों ने लाइव, कई लोगों ने सिद्धेश शेठ साहब को फ़ोन किया, क्या यार आपने हमें बताया नहीं, इतना अच्छा मैच है, आपने हमें बताया नहीं. कई लोगों के फ़ोन कॉल्स आए. थोड़ी एडवर्टाइजिंग देरी से की हमने, लेकिन अगले साल इस टूर्नामेंट से, इस ओपन हाफ के 1 महीने पहले हम इस श्रृंखला की एडवर्टाइजिंग शुरू करेंगे, ताकि सभी महाराष्ट्र के लोगों को पता चले. 1 रन ज़रूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 19. दूसरा ओवर लेकर आए हैं योगेश सरकार कापड़े की तरफ से प्रदीप. तर संदीप कदम यांनी जर 3 षटकारसाठी त्यांच्यासाठी अंकुश पाटील साहेब, संदीप कदम यांच्या 3 षटकाराला तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज संदीप कदम यांच्या 3 लगातार षटकारासाठी असणार आहेत. और इसीलिए तो नीलेश पवार मैं कहता हूं कि एसके ब्रांड है पावरफुल. क्या लगाएंगे वो सिक्सर ब्यूटीफुल. सीधे बल्ले से इस गेंद को खेला, मिड ऑन के ऊपर गेंद को फील्ड किया. बाल बचे विनीत. जल्दबाजी नहीं करनी चाहिए. स्ट्राइक के लिए जल्दबाजी की थी उन्होंने, लेकिन ये अच्छी गेंद थी बॉलर की. बॉलर बैक ड्राइव खेलने की कोशिश की थी, लेकिन उसके बाद मिड ऑन के ऊपर गेंद को फील्ड किया गया. तर संदीप कदम यांच्यासाठी आणखीन पारितोषिक आलंय. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे अध्यक्ष यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि अर्धशतक जर ठोकलं तर 2100 रुपयाचं पारितोषिक संदीप कदम यांच्या बॅटिंगसाठी असणार आहेत. निश्चित रूप से जय भवानी स्पोर्ट्स क्लब के अध्यक्ष साखर, इनकी तरफ से भी इनाम आ चुका है. क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, जितना तेजी से बल्ला घूमा उतनी तेजी से गेंद बल्ले के नीचे से होकर गई विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद की समाप्ति हुई है. पहले ओवर में 18 रन आए थे. इस गेंदबाज को कुछ अच्छा करना था वापसी के लिए, क्योंकि रिक्वायर्ड जो रन रेट थी उसके लगभग करीब, उससे ज़्यादा खेल रही थी टीम डी मोरे. ये अंदरूनी किनारा 1 रन ज़रूर मिलेगा और इस 1 रन से 4 गेंदों में इस ओवर में महज 2 रन आ चुके हैं. कुल टोटल बना है टीम का 20 रन. 71 का पीछा करना है. 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. 51 रनों की अभी भी ज़रूरत है. ग्राउंड ऐसा है कि गेंद अगर बल्ले के मिडल होना तो अट्ठा लगता है, अट्ठा दस्सा देखने को हमें मौका मिलता है. और ये विनीत सब कार्ड के बल्ले से निकलता हुआ बिग सिक्सर. और वो तूफान है जीत का. डी मोरे 11 कोशिश कर रही है इन 71 रनों को बनाने की. वहीं कोशिश कर रही है गेंदबाजी योगेश सरकार कापड़े की कि इन रनों को बचाया जा सके. फिर से एक बार 1 रन पूरा किया लगभग. और इससे अच्छी रनिंग बिटवीन द विकेट क्या हो सकती है. अच्छी कॉलिंग के साथ इस रन को पूरा किया संदीप सर और विनय सकपाल ने, जिसके बदौलत ओवर की आखिरी गेंद पर मिले 2 रन और इन 2 रनों के साथ सिंगल मिला, माफी चाहूंगा, सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ रहा है.
नींद नहीं आई, लेकिन थोड़ा मैं कंफ्यूज हुआ था, इधर उधर देख रहा था इसलिए। हाँ, ये बात तो सही है। सिद्धेश सेठ, जिनके बारे में लोग कहते हैं कि ये आम जनता का नेता है, जब अगला चुनाव होगा तो ये नेता हमारा ही होगा। नगराध्यक्ष के तौर पर लोग इन्हें देखते हैं, क्योंकि पोलादपुर का विकास, और विकास का दूसरा नाम है सिद्धेश सेठ। टीम का टोटल 2 ओवर की समाप्ति के बाद 27। अभी भी जरूरत है आने वाली 24 गेंदों के ऊपर। चौवालीस 24 गेंदे 44 रनों की जरूरत। स्ट्राइकर एंड पर विनीत, नॉन स्ट्राइकर एंड पर संदीप सर। गेंदबाज सिब्बान शेख अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए। रन उतने ज्यादा नहीं है कि बनाए नहीं जा सकते, और उतने भी कम नहीं है कि गेंदबाजों द्वारा बचाए नहीं सकते। और विनीत के हर सिक्सर के लिए हमारे नगर सेवक, नगर पंचायत पोलादपुर छोटू दीक्षित, नाम में छोटू जरूर है लेकिन दिल से काफी बड़े हैं, 200 का इनाम। कम से कम 500, बिल्कुल ठीक कहा सिद्धेश सेठ ने। राइट आर्म राउंड द विकेट। विनीत बल्ला खोला है इन्होंने, लेकिन यहां से सिब्बान से एक वापसी का मौका ढूंढेंगे। 27 रन अच्छे बने हैं औसत के हिसाब से अगर देखा जाए तो 2 ओवर की समाप्ति के बाद। अभी भी 44 रनों की जरूरत है 23 गेंदों में। 23 गेंदे 44 रनों की जरूरत। अतुल तलेकर हमारे साथी स्कोरर, पिछले 3 दिन से ये बंदा मेहनत कर रहा है। ये गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, लेकिन नो मैंस लैंड एरिया, 1 रन जरूर मिला। अब संदीप कदम आ चुके हैं स्ट्राइकर एंड पर, जिनके चाहने वालों ने उनके ऊपर ढेर सारे इनाम लगाए हैं। सिब्बान इस ओवर की करेंगे तीसरी गेंद। नो बॉल करार दिया जा चुका है, उसके साथ साथ एक सिंगल भी दौड़ा है। चलिए, जब तक ये टेक्निकल इश्यू हल ना हो जाए तब तक हम सुनेंगे डीजे मास्टर को।
वगैरह जो निर्णय आहे तो योग्यरित्या दिला जाईल. दो रन मिले और अगली गेंद होगी फ्री हिट. फ्री हिट है विनीत के लिए और छोटू दीक्षित कह रहे कि यह फ्री हिट होने के कारण जैसा चाहे वैसा मारो. भाविस्कर बिल्कुल सही है क्योंकि अंपायर को यह सूचना देना जरूरी होता है कि मैं किस राउंड द विकेट कर रहा हूं या ओवर द विकेट कर रहा हूं. ये राइट आर्म राउंड द विकेट, क्योंकि अंपायर को वो बात बॉलर को बैटर को बतानी पड़ती है कि बॉलर किस एंड से आ रहा है. हाँ, पहली गेंद जो थी वो किसी भी एंड से चलती है. आप राइट आर्म राउंड द करो या राइट आर्म ओवर द विकेट करो, मतलब ओवर द विकेट या राउंड द विकेट करो. लेकिन जब आपको एंड चेंज करना है तो बताना जरूरी है क्योंकि अंपायर को वो बैटर को बताना पड़ता है. संदीप सर कोशिश कर रहे हैं सिब्बान शेख को आसमान दिखाने की, लेकिन एक रन. थर्ड अंपायर की मांग की जा रही है. स्ट्राइकर एंड पे रन आउट की. पुणे का एक खिलाड़ी कह रहे हैं भाई मैंने अपील की थी, एक ने अंपायर से कहा भाई रिव्यू ले लो. तर नगर पंचायत नगरसेवक पोलादपूर सन्माननीय नागेशजी पवार साहेब यांच्याकडून संदीप कदम सर, अंपायर रिव्यू है क्या ये? बंटी जाधव रिव्यू है फील्डिंग करने वाली टीम का. देखो रन आउट है कि नहीं. नॉट आउट. सिंगल रन पूरा हुआ. टीम का टोटल 32 रन स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी जरूरी है 71 का पीछा करते हुए. बहुत ज्यादा टाइम पास हो रहा है इस मैच में. फास्ट स्पीड अप. ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी, हल्की सी अपील हुई, पगवादी की डायरेक्टेड हुई और ये आउट. वहां से नहीं तो यहां से सही. विनीत के पारी कांत ठोक दीजिए. हुई ओवर अभी भी जारी है. टीम का टोटल बना है 32. हाँ, 19 गेंदें 39 रन. 19 गेंदें 39 रनों की जरूरत. गेंदबाज
सिब्बान तैयार और ये खराब गेंद है सिब्बान शेख की, बीमर डाला गया। अंपायर का यह मानना है नो बॉल करार दिया जा चुका है। 2+1 3 रनों का इजाफा हो चुका है और अगली गेंद होगी संदीप कदम सर के लिए फ्री हिट होगी। सेमीफाइनल का ये मैच है, यहां से जीतेंगे तो कम से कम एक ट्रॉफी, नंबर 2 या नंबर 1 का किताब, फाइनल खेलने का मौका। 19 गेंदे 37 रनों की जरूरत। फीड वाली गेंद थी ऑन साइड के ऊपर, कड़ा प्रहार करने की कोशिश की थी। अब 18 गेंदे और 36 रनों की जरूरत, क्योंकि टोटल 35 रनों की जरूरत, क्योंकि टोटल आ चुका है 36। अब तक 36 नहीं है, वो स्पेशल 26 था और अब तक 56 था, लेकिन अब तक रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 36। धन्यवाद डीजे। तर नक्कीच या मैदानामध्ये अगदी ही स्पर्धा पाहण्यासाठी पोलादपूर पोलीस हे सर्व उपस्थित झालेत। आपलं देखील हार्दिक स्वागत। मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय। सर्व पोलादपूर पोलीस या ठिकाणी उपस्थित झालेत। आपलं हार्दिक असं स्वागत। या आपण व्यासपीठावरती साहेब, आपल्या तिघांचंही हार्दिक स्वागत। तर नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय। आजचा ओपन गट सिद्धेश शेठ युवा मंच आणि त्यांचे सर्व सहकारी, तसेच जर पाहिलं तर मंगेशजी बेलोसे यांना देखील आपण पाहतो। या स्पर्धेचे सर्वेसर्वा, यंगस्टरचे सर्वेसर्वा, तसेच या स्पर्धेला ज्यांनी PTPL ला प्रथम क्रमांक, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, सन्माननीय आदरणीय आणि डॅशिंग नेतृत्व, त्यांच्या माध्यमातून 1,25,555 प्रथम पारितोषिक दिलं असे डॅशिंग नेतृत्व सन्माननीय आदरणीय निलेश दादा कोळसकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलंय। त्यांचे देखील विशेष आभार आपण मानूयात। आणि नक्कीच जर पाहिलं तर व्यासपीठावरची विनायकजी दीक्षित साहेब यांना देखील आपण पाहतोय, तसेच चेतन गोगावले साहेबांना पाहतोय, निलेश चिरके साहेबांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय। अगदी सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय आणि tenniscricket.in ला जे प्रेक्षक, आमचे लाडके प्रेक्षक जुळलेत, त्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत। आणि जे मैदानामध्ये प्रेक्षक आलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। मयूर इस चौथे ओवर की शुरुआत करेंगे और हेमंत उतेकर स्ट्राइकर इन पर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। संदीप कदम सर स्ट्राइकर इन पर थे और नॉन स्ट्राइकर इन पर शायद हेमंत उतेकर। सत्रह गेंदे और 35 रनों की जरूरत। 17 गेंदे 35 रनों की जरूरत। 36 था स्कोर कार्ड के ऊपर। 71 रनों का पीछा करना है, लेकिन अब आक्रामक खेलना होगा, आक्रामक रुख अपनाना होगा, क्योंकि ये मैच पहले ओवर में ऐसा लग रहा था आसानी के साथ डी मोरो 11 जीत जाएगी, क्योंकि पहले ओवर में शुरुआत काफी अच्छी हुई थी, 18 रन आए थे। उसके बाद नंबर 2 वाला ओवर काफी अच्छा डाला गेंदबाज प्रदीप ने, जिन्होंने महज 9 रन दिए, लेकिन उसके बाद जो आए सिब्बान शेख, उन्होंने 10 रन दिए, जिसके बदौलत इस मैच में पूरी तरह से वापस आ चुकी है योगेश सरकार कापड़े। लेकिन अब खेलना होगा, जोरदार प्रदर्शन करना होगा डी मोरे 11 के बल्लेबाजों को। अगर फाइनल खेलना है तो गेंदबाज अपना प्रयास कर रहे हैं। पुल करने की कोशिश की थी, बाएं हाथ के बल्लेबाज को भेजा था बाएं हाथ के गेंदबाज के सामने, और ये
दूसरा रन, चालाकी की थी फील्डर ने कि मैं देरी से थोड़ा गेंद पे आता हूँ। एक जाल फैलाया जरूर था लेकिन वो जाल टूटा और दूसरा रन मिला डी मोरे 11 के बल्लेबाज हेमन उतेकर को। हेमन उतेकर क्षमता है, इनमें पोटेंशियल है। वहीं दूसरी तरफ जो गेंदबाज है मयूर, उनमें भी क्षमता है रनों को बचाने की। मुकाबला बराबरी का ही है और बराबरी पर जब दोनों टीमें होती है तो मुकाबला कांटे का होने में देर नहीं लगती। 3 गेंदें इस ओवर की अभी भी शेष, 15 गेंदें और 32 रनों की जरूरत। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 15 गेंदें 32 रनों की जरूरत थी। डॉट गेंद के कारण अब 14 गेंदें 32 रन। अब शायद सभी की दिल की धड़कनें तेज हो रही है। वापसी की है मैं तो कहूंगा योगेश सरकार कापड़े ने, और खास तौर से इस गेंदबाज मयूर ने वो वापसी दिलाई है, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने होने के बावजूद भी इफेक्टिव गेंदबाजी रही है। बड़ा हिट लगाने का उन्होंने मौका नहीं दिया, और जैसे ही उन्होंने बड़ा हिट लगाने का मौका नहीं दिया, ये जो टीम खेल रही है डी मोरे 11, उनके बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव, एक प्रेशर आता हुआ महसूस कर रहा हूं मैं। मयूर इस ओवर की करेंगे आखिरी गेंद। संदीप कदम सर स्ट्राइकर इन पर फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। बल्ला घुमा रहे हैं लेकिन बल्ले पर गेंद कनेक्ट होना भी जरूरी है। ये डॉट गेंद आई और डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल वहीं पर 40। 12 गेंदों में अब 31 रनों की जरूरत। 12 गेंदे 31, 15.5 की औसत से इन रनों को बनाना है। ये क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है। ये रन एक ओवर में भी बन सकते हैं, क्योंकि जब दूसरा सत्र शुरू था पिछले मैच का तो जयेश सर ने कहा था कि शायद 6 में उन्होंने 27 देखे हैं, 6 में उन्होंने 25 देखे हैं, 6 में 16 देखे हैं, लेकिन कभी कभी 7 गेंदों में 1 रन भी डिपेंड होता हुआ उन्होंने देखा है। क्रिकेट है ये भाई, अनिश्चितताओं का खेल है। करण मणिवी जैसे खिलाड़ी 6 में 37 रन बनाकर अगर सुपर ओवर तक मैच लेकर आ सकते हैं तो आप क्यों नहीं बना सकते 15.5 की औसत से 31। इन रनों को बनाने के लिए बल्लेबाज के दिमाग में ये सोच होनी चाहिए, मैं कुछ कर सकता हूं, मुझे कुछ करके दिखाना है। ये अगर सोच होगी तो ये रन जरूर बनेंगे। और वही बॉलर, मुझे बचाना है अपनी टीम को और मुझे अच्छी गेंदबाजी करनी है, ये सोच अगर बॉलर के दिमाग में होगी तो ये रन जरूर बचाए जाएंगे। सोच, इंसान की सोच उसे बड़ा या छोटा बना देती है। जीता जागता उदाहरण है रामायण। प्रभु राम की सोच अच्छी थी इसीलिए उन्हें प्रभु का दर्जा मिला। रावण की सोच गलत थी इसीलिए आज भी रावण को दशहरे में जलाया जाता है। दूसरा रन पूरा करने की कोशिश, लेकिन ये विकेट खोया है संदीप कदम ने रनआउट के तौर पर। अब क्या आएंगे अजिंक्य पवार, क्या आएंगे अजिंक्य पवार, क्योंकि पवार का पावर ही इसे बचा सकती है इस टीम को। 41 पे आता हुआ टोटल। 41 पे आता हुआ टोटल, लेकिन अब नए बल्लेबाज अजिंक्य पवार, जिसका नाम मैंने लिया था, क्योंकि अब पवार का पावर इस टीम को अब बचा सकता है। इनमें वो ताकत है जो इस ओपन हाफ के इनिंग में मैंने देखी। 91 रनों की जो उन्होंने इनिंग खेली थी, 13 छक्के लगाकर, वो इनिंग तो मैंने नहीं देखी, लेकिन उस इनिंग का जिक्र मैंने जयेश भोसले या नीलेश पवार की जुबानी जरूर सुना था यहाँ आने से पहले। ये क्या हुआ, कैसे हुआ? बाएं हाथ के बल्लेबाज को इसलिए भेजा जा चुका है कि वो बाएं हाथ के गेंदबाजों को परेशान करे, बल्कि ये उल्टा हो रहा है। बाएं हाथ के गेंदबाज इस बाएं हाथ के बल्लेबाज को परेशान कर रहे हैं। दबाव बढ़ चुका है डी मोरे 11 के ऊपर, दबाव बढ़ चुका है। योगेश सरकार कापड़े 70 बनाए थे उन्होंने, 71 रनों का पीछा करना है। 30 रनों की अभी भी दूरी है
41 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये व्हाइट बॉल का इशारा, पहले ओवर में 18 रन आए थे। ऐसा लग रहा था इस औसत से अगर ये टीम खेलेगी तो 4 ओवर में मुकाबला खत्म। लेकिन क्रिकेट है भाई, क्रिकेट है, क्रिकेट की तरह रंग बदलने वाला ये खेल। कब क्या होगा कुछ पता नहीं चलता। एक अच्छी पोजीशन में ये टीम थी पहले ओवर में, लेकिन गेंदबाजों ने मेहनत की, दोबारा वापस आए। योगेश सरकार कापड़े के गेंदबाज, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, विजय खड़के। फुल टॉस किया, गलत गेंद। इतनी अच्छी गेंदबाजी हो रही थी और ये एक गेंद गलत। यहां से रन शुरू होंगे डी मोरे 11 के लिए। ठोक दीजिए। नौ गेंदे, अब 23 रनों की जरूरत। दक्षिण रायगडचा भगवा वादळ ज्यांना मी म्हणतो ते नामदार भरत शेठ गोगावले। 9 गेंदे 23 रन, कभी भी बन सकते हैं ये रन और कभी भी बचाए जा सकते हैं, लेकिन एक फुल टॉस। अब यहां से रन शुरू हो चुके हैं क्योंकि कॉन्फिडेंट लेवल बढ़ाने वाला है ये बल्लेबाज का। डॉट गेंदे खेल रहे थे, कुछ मजा नहीं आ रहा था, मनोवैज्ञानिक दबाव था। सिक्सर आने के कारण अब वो बिंदास खेलेंगे। 9 में 23। बाल बाल बचे अजिंक्य पवार। सिद्धेश सेठ की तो सांसें रुकी हुई थी, तब उन्होंने सांस छोड़ी जब गेंद ने स्टंप को छुआ नहीं। 49 रन स्कोर कार्ड के ऊपर, 22 रनों की जरूरत। गेंदे बची है 8 गेंदे 22। 8 गेंदे 22। अजिंक्य पवार अब स्ट्राइकर एंड पर। उम्मीद का दिया डी मोरे 11 का, उम्मीद का दिया आई है, लेकिन वही दूसरी तरफ गेंदबाजी अच्छी हो रही है। एक फुल टॉस जरूर किया, लेकिन बाकी जो गेंदे डाली गेंदबाज विजय खड़के ने सटीक लाइन और लेंथ वाली, और जो बाएं हाथ के गेंदबाज के पास जो नेचुरल स्विंग रहता है उसका फायदा उन्हें जरूर मिला है। 8 में 22। अजिंक्य पवार बिग हिटर। ये देखिए कोच को जोर से जरूर मारा था इन्होंने, लेकिन गैप नहीं ढूंढ पाए, वरना ये गेंद गोली के रफ्तार से जाती 4 रनों के लिए। 7 में अब 21 की जरूरत। यहाँ पे बड़ा हिट आना जरूरी है डी मोरे 11 के लिए, क्योंकि 15 रन अंतिम ओवर में बना सकते हैं अजिंक्य पवार या उनके साथी, लेकिन अगर डॉट गेंद आई तो 21 का प्रेशर रहेगा। बॉलर जानते हैं ये, बॉलर की कोशिश यही रहेगी कि मैं एक डॉट डालूं, बल्लेबाज की कोशिश यही रहेगी कि मैं 4 या 6 मारूं स्कोरिंग शॉट इस गेंद के ऊपर, ताकि आखिरी ओवर में उतना ज्यादा दबाव ना रहे। लेकिन ये मारा बल्लेबाज हेमंत उतेकर ने बिग सिक्सर। 21 उसे बाइक पर बैठे हुए नजर आ रहे हैं। ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ न छोड़ेंगे। ये देखिए दोनों दोस्त, दोनों हम सफर गाड़ी पर बैठे हुए नजर आ रहे हैं, ओंकार घाड़गे और मंगेश बेलो से। लेकिन मैच ने यू टर्न लिया। मैंने कहा था कि अगर डॉट गेंद आती है तो 20+ रन चेस करने थे आखिरी ओवर में। अगर सिक्सर आता है तो प्रेशर कम होगा। 2 छक्कों वाला यह मैच है। आखिरी ओवर में 6 गेंदे 15 रनों की जरूरत।
गौरव सावंत ने तो इतनी व्यावसायिक टूर्नामेंट की है, उसे पता है ये तो सिक्सर वाला मैच है। गौरव सावंत के बारे में क्या बोलना, इनको गुस्सा आ जाए और वो मेरे शरीर पर भी पड़ेंगे ना तो मेरी चटनी हो सकती है। अरे अजिंक्य पवार के हाथों में है नसीब तो गेंदबाज मयूर, जिनके हाथों में अपनी टीम योगेश सरकार कापड़े का नसीब। 6 में 15, फुल टॉस किया, गलत गेंद। मयूर मसाल की इस गेंद को अजिंक्य पवार ने दे मारा वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 6 रन, अब 5 गेंदे 9 रन। अजिंक्य पवार के बल्ले से 5 में 9, 5 में 9। उम्मीद बढ़ाई है अजिंक्य पवार ने, और मैंने पहले ही कहा था कि इस मैच में अगर कोई डी मोरे 11 को बचा सकता है इस क्रिटिकल सिचुएशन से तो वो पवार का पावर है, अजिंक्य पवार। और पवार जिनके आगे जोड़ा जाता है ना वो पावरफुल ही होते हैं। जैसे कि पोलादपुर में जब भी मैं आता हूं नीलेश पवार के अंडर ही काम करना पसंद करता हूं। अजिंक्य पवार, लेकिन ये अच्छी गेंद। 4 में 9 की जरूरत। एक्स्ट्रा कवर के ऊपर से मारने की कोशिश की थी, गेंदबाज ने वापसी की है। फुल टॉस के बाद एक अच्छी गेंद डाली। 4 में 9 की जरूरत। ओंकार घाड़गे बल्लेबाज को इशारा कर रहे हैं, भाई जीतेंगे तू कोशिश कर। लेकिन वही बॉलर के लिए भी कोशिश लाजमी है और वो भी अच्छी कोशिश कर रहे हैं अपनी टीम को जितवाने की। 3 में 9, फुल टॉस थी, बल्ले पे गेंद आई तो सिक्सर मारा। लेकिन महान बल्लेबाज तब कहते हैं लोग जब विपरीत परिस्थितियों में गेंदबाज चाहे कितनी भी अच्छी गेंद क्यों न डाले वहां पर आप रन बना के दिखाए। 3 में 9, तीन में 9, मजा आएगा। कंपलसरी चेसिंग ना जय सर, कंपलसरी चेसिंग। ये 9 रन बनाने ही होंगे 3 गेंदों में। गेंदबाज मयूर लेफ्ट आर्म ओवर द विकेट, यह लगा और अजिंक्य पवार के पारी का अंत। 2 गेंदे, अब 9 रनों की जरूरत। पहली फुल टॉस थी, सिक्सर आया, लेकिन उसके बाद 3 गेंदे डॉट डाली गेंदबाज ने। इससे कहते हैं बाउंस बैक, इससे कहते हैं वापसी, इसे कहते हैं जब आपके संघर्ष के दिन आने वाले हैं तो आपको संघर्ष के लिए तैयार रहना जरूरी। ठोक दीजिए। अजिंक्य पवार को बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ अगर अच्छा खेलना है, तकनीक अगर उन्हें सीखनी है तो यूट्यूब पर जाइए। रायगढ़ के ही 2 खिलाड़ी ऐसे हैं जो बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ काफी अच्छा खेलते हैं, विश्वजीत म्हात्रे और प्रसाद घरत। इनके वीडियो क्लिप देखेंगे, दाएं हाथ के बल्लेबाज होने के बावजूद भी किस तरह वो खेलते हैं बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ। दो में नौ बाएं हाथ के बल्लेबाज शुभम उतेकर, तू कुछ कर यार, ऐसा कह रहे होंगे टीम मोरे 11 के।
प्रशंसक, लेकिन वहीं दूसरी तरफ योगेश सरकार कापड़े के प्रशंसक कर रहे भाई गेंदबाज जैसा चल रहा है वैसे चलने दे। 2 में 8, मुकाबला बेहद कांटे का। इस गेंद के ऊपर कम से कम 2 तो आने ही चाहिए, कम से कम, ताकि आखिरी गेंद देखने में मजा आए। छक्का आया, बाउंड्री आई तो और ज्यादा मजा। कलाई के सहारे मोड़ा है, 1 रन तो जरूर मिला है, क्या मिलेगा दूसरा? अरे भाई 9 रन, एक गेंद में अब 8 रन। चलिए 2-3 रन आते तो मजा आता, 2 भी आते तो भी मजा आता, क्योंकि हम बॉलर से किस गलती की उम्मीद करते। पहला सिक्सर आने के बावजूद 5 में 9 की जरूरत थी। ऐसा लगा था अजिंक्य पवार मैच खत्म करके ही आएंगे, लेकिन 3 गेंदें उन्होंने डॉट खेली, जिसके बदौलत 2 में 9 का समीकरण आया, फिर सिंगल आया, 1 में 8 का समीकरण आया और फाइनल में पहुंची इस ओपन हाफ की प्रतियोगिता में योगेश सरकार कापड़े, और इस मैच के प्लेयर ऑफ द मैच होंगे